हॅलो गाईज. तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपण पाहणार आहोत की तन्वीचे लग्न होत असते याची बातमी सायलीला समजते आणि ती गोष्ट सायली अर्जुनला सांगते. पण अर्जुन मात्र सर्व हसून घेतो आणि बोलतो, त्या तन्वीची मला दया येते आणि जर तिचं लग्न ठरलं असतं तर तिने किती बोलून दाखवलं असतं, गाजावाजा केला असता, पण तिने यातलं काहीच केलं नाही आणि खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या असत्या आणि बातही मारले असतात, यातलं आपल्याला काहीच सांगितलं नाही. आणि मित्रांनो, इकडे पूर्णाजीने अश्विन आणि तन्वीचे बिना सांगता लग्न करायचे ठरवलेले असते आणि इकडे प्रतिमाही प्रियाच्या लग्न रविराजच्या विरोधात करायला तयार होते आणि प्रतिमाही तन्वीला लग्नासाठी तयार करत असते. आणि तेवढ्यातच नागराजची बायको येते आणि बोलते, मला तर असं वाटतंय की एक आई मुलीला लग्नासाठी तयार करते. त्यावेळेस प्रतिमा आणि प्रिया काहीच बोलत नाही, काहीच उत्तर देत नाही. आणि इकडे सुभेदार घरातले सर्व बाहेर पडतात लपत लपत आणि अर्जुन सायलीला समजून पण देत नाही. तरी देखील सायलीला सर्वांवर नजर असते आणि ती नजर ठेवते. प्रताप मात्र विमलला बोलतो की माझ्या मित्राच्या मुलाचा साखरपुडा आहे, आम्ही चाललो आहोत तिकडेच. तरी मात्र सायलीला खूप संशय असतो, तर ती सर्वांच्या मागे जाते आणि कोर्टात जातात. तेवढ्यातच सुभेदार आणि प्रतिमा आणि प्रिया तिला एकत्र कोर्टात दिसतात आणि अर्जुन पण केससाठी कोर्टाच्या गेटवर असतो आणि तो पण सर्वांच्या समोर येतो. आणि अर्जुन सायलीला सर्वांना समजते की प्रियाचं आणि अश्विनचं लग्न होऊ देतील का. हे समजल्यानंतर प्रियाचं आणि अश्विनचं लग्न अर्जुन सायली होऊ देतील का हे पाहणं पुढील भागात अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू गाईज.